पावसाळ्यामध्ये स्वर्गाची अनुभूती घ्यायची असेल तर पुण्याजवळच्या ताम्हिणी घाटाहून सुंदर जागा असूच शकत नाही। नमस्कार मंडळी, मी मयुरेश पाटील आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत देश आणि कोकणला जोडणारा एक प्राचीन घाट, सावळा घाट। या घाटाची सौंदर्यता मी या व्हिडिओतून दाखवणार आहे। सावळा घाट पुण्यापासून 63 तर मुंबईपासून 130 किलोमीटरवर आहे। तर मित्रांनो, आता आपण ताम्हिणी घाटाच्या एका अशा पॉईंटला आलोय जिथून हा सावळा घाटाचा रोड येतो। तर या ठिकाणी हे जय मल्हार हॉटेल आहे। तर इथून आपल्याला या बाजूला जायचं आहे। तुम्हाला हा बोर्ड दिसत असेल पिंपरी गावाचा। ताम्हिणी घाटामध्ये असलं जबरदस्त धुकं आहे की पुढची विजिबिलिटी सुद्धा खूप कमी आहे, त्यामुळं जबरदस्त ही अशी आपलं लोकेशन आहे। तर मित्रांनो, आता पुढे एक असा पॉइंट आलाय जिथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे। तर हा समोर रोड आहे, तर तो ताम्हिणी घाटावरून अंधारबनला जातो। मग अशी आपण जे जय मल्हार हॉटेल क्रॉस केलं तिथून आपण सरळ पुढे आलो की हे एक बस स्टॉप सारखं तुम्हाला दिसणार। तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। आता साधारण 300 ते 400 मीटरवर आपल्याला बाईक पार्किंग पॉइंट लागेल। हा सावळा घाट प्राचीन घाट वाट होती, म्हणजे कोकणात उतरताना या घाटाचा उपयोग होत असे। आणि अलीकडच्या काळातच तिथून जवळपास ताम्हिणी घाटातील 10 ते 15 मुख्य वॉटरफॉल्स दिसतात। तर त्यातला इथला फेमस देवकुंड दिसतो, त्याचबरोबर रिंग वॉटरफॉल, सिक्रेट वॉटरफॉल आणि बरेच सारे हिडन वॉटरफॉल्स त्या साईडलाच आहे। मिल्की बार सुद्धा आहे। तर धुकं एवढं आहे की गाडी चालवायचं पण ॲडव्हेंचर आहे आणि ओमकार जबरदस्त एन्जॉय करतोय। तर मित्रांनो, आता आपण परातेवाडी असे ह्या इथल्या छोट्याशा गावाचं नाव आहे। तर इथं हे प्रॉपर पार्किंग आहे। तर पार्किंग चार्जेस हे बाईकला 50 आणि कारला जवळपास 100 रुपये आहेत। तर या टॉवरच्या शेजारूनच आपल्याला पुढे जायचंय। हा ट्रेक पूर्ण करायला साधारण 1 तास लागतो। रस्त्यामध्ये असं ठिकठिकाणी रिबिन्स आहेत, ज्या रिबिन्स मधून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता। पाऊस कसा असा चालू आहे, कंटिन्यू असतोच काय? मित्रांनो, जवळपास 5 मिनिटं चालत आल्यावर आपण या कंपाऊंडच्या इथे येऊन पोहोचतो आणि इथून आपल्याला सरळ आणखीन पुढे जायचं। हा पॉइंट अजून पण जरा ऑफ बीट आहे, त्यामुळे इकडं फारशी तुम्हाला गर्दी बघायला भेटणार नाही। पण अशा ठिकाणी जाताना पूर्ण माहिती घ्या, कारण आपल्या व्हिडिओतून आपण सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो। आपल्या चॅनलवर असे बरेच व्हिडिओज आहेत की ज्यामध्ये तुम्हाला ट्रेकिंग रिलेटेड सगळी माहिती भेटते। चॅनल एकदा नक्की चेक करा आणि आवडलं तर त्याला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, सावळा घाटातील जो कोटी पायऱ्यांचा मार्ग आहे तो लागलेला आहे। खाली बघू शकता पूर्ण दरीमध्ये धुकं अडकलंय आणि वारा सुद्धा प्रचंड आहे। मित्रांनो, जवळपास 5 ते 10 मिनिटं आपण पुढे आलं ट्रेकिंग करत। या साईडला ही दगडामध्ये खोदलेली ही पाण्याची टाकी लागतात आणि इकडून हा आता पुरातन पायरी मार्ग लागेल। या साईडला आणखीन एक खोदीव टाका आहे आणि याचं पूर्ण पाणी पिण्यासाठी म्हणून याची व्यवस्था होती। मुसळधार पावसामध्ये इकडे येणं थोडं धोकादायक असतं। हा ट्रेक तसा अवघड असून बिगिनरसाठी हा ट्रेक नक्कीच नाही, त्यामुळे तुम्ही थोडा ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स असेल तरच या ठिकाणी येण्याचं धाडस करावं। इतकं धुकं आहे की समोरची विजिबिलिटी सुद्धा फार कमी आहे आणि कंटिन्यू पाऊस पडतोय। ते बरेच विषारी साप अशा झाडांवर असतात, त्यामुळे शक्यतो काळजी घेऊनच प्रत्येक कृत्य करा। इथून दिसणारा नजारा शब्दात सांगणे कठीणच। कुंडलिका व्हॅली आणि आसपास दिसणारे
असंख्य धबधबे आणि ढगांचा लफंडाव जणू स्वर्गाचीच अनुभूती देतो. तर मित्रांनो, समोर धुक्यामध्ये पूर्ण देवकुंड वॉटरफॉल दिसतोय. म्हणजे अधूनमधून आपण इकडं मस्त असे टाइम लॅप्स लावलेत. माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आणि ड्रोन शॉट्स कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आता अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये.